जेव्हा मूर्ती बनवतानाच आम्हाला अगोदर म्हणजे त्याने जे स्केलेटन मारलं होतं ना, त्या स्केलेटनवरच आम्हाला समजलं की वेलिंगांसारखीच त्यांनी मूर्ती बनवलेली आणि तो बोललेलाच होता की तुम्हाला वेलिंगांची प्रत्येक गोष्टीमध्ये माझी आठवण आहे ना, स्केलेटन बांधताना बाकीच्या गोष्टी करताना आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा बघत होतो ना, तेव्हा मला वेलिंगांची आठवण आहे. जेव्हा संपूर्ण मूर्ती झाली, मूर्तीचं फर्स्ट लुक होतं, तेव्हा लोकं सगळे तोंडामध्ये बोट घातले आणि लोकांनी बघितलं, अरे खरोखरच वेलिंग आली की काय स्वर्गातनं मूर्ती बनवायला. म्हणजे सगळ्यांच्या तोंडामध्ये, डोळ्यामध्ये पण एक्सपिरियन्स असे बघायला मिळाले ना, अरे खरोखरच वेलिंगानेच मूर्ती बनवली काय? वेलिंगांचा मुलगा आहे काय? असं सगळ्या लोकांना वाटलं आणि आकाशने खरोखरच ती मूर्ती अशी बनवली ना, की सगळ्या लोकांची तोंडच त्याने बंद करून टाकली. कारण एकच गणपती आमचा त्याने बनवला होता. बाकी कुठला मुंबईमध्ये त्याने एक गणपतीचं घेतलंच नव्हतं. पुऱ्या मुंबईमध्ये एकच गणपती त्याने गणेश गल्लीचा बनवला होता. म्हणतो मला मुंबईचा राजाच बनवायचा आहे. बाकी मी यावर्षी कुठली गणपती बनवणार नाही. मूर्तीचं प्रोपोर्शन वगैरे हे सगळं परफेक्ट त्याने बनवलं होतं सगळं. कुठल्या गोष्टीमध्ये त्याला असं नाव ठेवण्यासारखं आमच्या मंडळ म्हणजे कमिटीला काय वाटलंच नाही.